नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण गुरुचरित्राचा 20वा अध्याय घेत आहोत. आपण 19 अध्याय पूर्ण केले आहेत. आता 20वा अध्याय घेत आहोत. तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आपण आता 20वा अध्याय सुरू करीत आहोत. गुरुचरित्र अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागला सिद्धाची या चरणा. हस्त जोडूनी विनवी जाना, भावभक्ती करुनिया. पुसतसे ते वेळी माथा ठेवूनी चरणकमळी. जय जयाजी सिद्धमौळी विनवितसे अवधारा. स्वामी निरूपिले आम्हासी, श्री गुरु आले गणगापुरासी. श्री गुरु आले गणगापुरासी. गोप्य रूपे अमरापुरासी. औदुंबरी असती म्हणतसा, वर देऊनी योगिनीशी. आपण आले प्रगटतेसी, पुढे तया स्थानेसी. कीर्ती विस्तारे निरोपावी, वृक्ष सांगसी औदुंबर निश्चय मनसी. कल्पतरू पुढे कवना झाला वरू, निरोपावे दातारा. शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी. सांगतसे विस्तारोनी औदुंबर स्नान स्थान महिमा. सिद्ध म्हणे ऐक बाळा, किती सांगू गुरुची लीळा. औदुंबरी सर्व काळ वास आपणा असे जाणा. जया नाव औदंबरू, काय पुससी त्यावरू. जेते वास श्री गुरु, कल्पिले फळ देतसे. अमित झाला तेथे महिमा, सांगावया अशक्य आम्हा. एखादा सांगो दृष्टांत तुम्हा. शिष्योत्तमा नामधारका, शिरोळ नाम ग्रामासी. विप्र एक परियेसी, गंगाधर नामेसी. वेदरत होता जाना, त्याची भार्या प्रतिव्रता. शांत असे सुशीलता, पुत्र होऊनी सवेच मरता. कष्ट तसे येणे परी. 5 पुत्र तिसी झाले, सवेची पंचत्व पावले. अनेक देव आराधिले, नव्हे स्थिर कवने परी. दुःख करीतसे नारी, व्रत उपाय अपरंपारी. पूर्वकर्म असे थोरी, स्थिर न होती पुत्र तिचे. राहानी कर्म विपाकेशी, विचार करीती या दोषी. पुत्र शोक व्हावयासी, सांगती पातक तये वेळी. सांगता ती विद्वजन, पुत्र न वाचती काय कारण. पूर्वजन्मीचा दोषगुण, विस्तार करीती तये वेळी. गर्भपात स्त्रियाशी, जे जन करीती तामसी. पावती वांझ जन्मांतराशी, झाले पुत्र मरती जाना. अश्ववध गोवध करी, वांझ होय ज्वरी. एखाद्या परद्रव्य अपहारी, निपुत्र होय तोची जाना. विप्र म्हणती तेशी, तुझा पूर्वजन्म दोषी. दिसतसे आम्हासी, सांगो ऐक एक चित्ते. शौनक गोत्र द्विजापासी, ऋण घेतले द्रव्यासी. मागता तू न देशी, कष्टला तो ब्राह्मण. लोभी होता ब्राह्मण, द्रव्यास्तव दिधला प्राण. आत्महत्या केली त्याने, तोची पिशाच झालासे. तो गर्भपात करी, तुझ मृत्यू झाले करी तो द्विज. तुझे कर्म असे सहज, आपली जोडी भोगावी. ऐकोन ब्राह्मणांचे वचन, विप्रवनिता खेदे खिन्न. अनुतप्त होऊनी अंतकरण, द्विजचरणी लागली. कर जोडूनी तये वेळी, विप्रा विनवी करुणा बहाळी. माता ठेवोनी चरणकमळी, पुसतसे तयासी. ऐशी पापिनी दुराचारी, बुडाले पापसागरी. स्वामी माते तारी तारी,
उपाय सांगा म्हणतसे. ऐसे पाप हळाहळी बाळके बक्षिली चांडाळी. औषधी सांगा तुम्ही सगळी म्हणून या विनवितसे. विप्र म्हणती तियेसी केले तुवा ब्रह्महत्येसी. अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे. जगी मेला तो द्विजवर केली नाही क्रियापर. त्याच्या द्रव्याचा अपहार केला असे जन्मांतरी. त्याची करावया उद्धारगती. 16वे कर्म करावे रीती. द्रव्य द्यावे एकशती तया गोत्रद्विजाशी. तेने होईल तुझ बर्वे एक भावे आचरावे. कृष्णातिरी असावे उपवास करावे एक मास. पंचगंगा संगमासी तीर्थे असती बहुवशी. औदुंबर वृक्षासी आराधावे परियेसा. पाप विनाशी करुणी स्नान. वेळ 7 औदुंबर स्नपन. अभिषेकोनी गुरुचरण. पुन्हा स्नान काम्या तीर्थी. विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एक मनी. येणे परी भक्ती निर्वाणी मास एक आचरावे. स्थान असे श्री गुरूंचे. श्री नरसिंह सरस्वतींचे. तुझे दोष जातील साचे. होतील पुत्र शतायुषी. मास आचरोनी येणे परी. मग विप्राते पाचारी. द्रव्य द्यावे शौनक गोत्री. द्विजवराशी एकशत. त्याचे नावे कर्म सकळ. आचरोनी मन निर्मळ. होतील तुझे कष्ट सफळ. श्री गुरुनाथ तारील पै. गुरुस्मरण करुणी मनी. तू जप करी श्री गुरुचरणी. तुझे पाप होईल धुनी. ब्रह्मसंबंध पही हरेल. ऐसे सांगता द्विजवरी. ऐकोन सती चिंता करी. शतद्रव्य आमुचे घरी. कधी न मिळे परियेसा. कष्ट करुणी आपल्या देही. उपवासादी पूजा पाही. मासोपवास एक भावी. करीन आपण गुरुसेवा. येणे परी ती नारी. सांगे आपण निर्धारी. ऐकोनिया द्विजवरी. निरोप दिदला तयेवेळी. विप्रमंती ऐक बाळे. तू ते इतुके द्रव्य न मिळे. सेवा करी मन निर्मळे. श्री गुरुचरणी आताची. निष्कृती तुझी ये पापाशी. श्री गुरु करील परियेसी. औदुंबर सन्नी धानेसी वास असे निरंतर. तो कृपाळू भक्तांशी. निवारील ब्रह्महत्येसी. शक्ती असे तुझी जैसी. द्रव्य वेची गुरु निरूपे. ऐकोनी द्विजाचे वचन. विप्रवनिता संतोषन. गेली त्वरित ठाकोन. जेथे स्नान श्री गुरूंचे. स्नान करोनी संगमाशी. विधीपूर्वक पाप विनाशी. 7 वेळा स्नानाशी. करी औदुंबर प्रदक्षिणा. काम्यतीर्थी करोनी स्नान. पूजितसे गुरुचरण. करोनी प्रदक्षिणा. नमन करीतसे उपवास. येणे परी दिवस तिनी. सेवा करी ती भामिनी. तोची विप्र आला स्वप्नी. द्रव्य मागे 100. अद्यापि तू द्रव्य न देशी. घेईन तुझ्या प्राणाशी. पुढे तुझ्या वंशाशी. वाढो नेदी सर्वथा. वायासायास करीसी. पुत्र कैसा तुझे वंशाशी. म्हणून कोपे मारावयासी. आला विप्र स्वप्नात. भयचकित विप्रवनिता. औदुंबरा आड निघता. तव देखिले श्री गुरुनाथा. तया पाठी निघाली. अभय देवोनी नारीशी. निवारिले ब्राह्मणाशी. पुसती श्री गुरु तयाशी. का मारीशी स्त्री येते. विप्र सांगे श्री गुरुशी. जन्मांतरी इने आपल्याशी. अपहारिले द्रव्याशी. प्राण त्यजिला यास्तव. स्वामी कृपाळू सर्वाशी. आमुचे शत्रूचा पक्षपात करीशी. तुम्ही यतीश्वर तापसी. पक्षपात करू नये. ऐकोनी तयांचे वचन. श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रवीशी.
का भक्तजन तू ते शिक्षा करीन मी. आम्हा सांगो जेणे रीती जरी ऐकशी हिताचे अर्थी तुझ होईल सद्गती. पिशाचत्व परिहरेल जे का देईल विप्रवनिता. तुवा अंगीकारावे तत्वता. जरी न ये तुझी या चित्ता तरी जाई येथून. रक्षीन आपुल्या भक्ताशी वंशोवंशी अभिवृद्धेशी. पुनरपी जरी पाहो येसी तरी शिक्षा करू जान पा. ऐकोनी गुरूंचे वचन पिशाचाचे करून नमन. स्वामी देखिले तुझे चरण उद्धरावे आपणाशी. जेणे परी आपणाशी उद्धार होय सद्गतीशी. कवने परी निरुपदेशी अंगीकारू स्वामी या. येणे परी तयाशी श्री गुरु सांगती स्त्रियेशी. जे असेल तुझपाशी अर्पण करी तया नावे. श्री गुरु म्हणती तयाशी विप्रवनिता भावेशी. कर्म केल्यावर 10वे दिवशी गती होईल तुझला जाण. अष्टतीर्थी स्नान करी तया नावे अवधारी. 7 दिवस येणे परी स्तपन करी औदुंबरी. ब्रह्महत्या तुझा दोष गेला त्वरित निशेष. कन्या पुत्र पूर्णायुष्य होतील म्हणती श्री गुरु. ऐसे देखुनी जागृती विप्रवनिता भयचकिती. ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती न विसंबे मनात. गुरु निरूपे 10 दिवस केले आचरण परियेस. ब्रह्महत्या महादोष गती झाली ब्राह्मणाशी. येरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ. नारिकेल 2 देत भरली ओटी तियेची. म्हणे पारणे करावे आता पुत्र होती तुझ तत्वता. पुढे त्याची संतती बहुता चिंता न करी मानसी. श्री गुरु निरोपे आराधन केले दाम्पत्य मिळून. प्रगट झाला गुरु आपण संपर्क लोह परिसासी. चिंतामणी स्पर्श होता लोह पाषाणा कांचनता. तैशी ती विप्रवनिता पापा वेगळी त्वरित झाली. पुढे तये नारीशी पुत्रयुग्म शतायुषी झाले. श्री गुरुकृपेशी एक चित्ते परियेसा. व्रतबंध करी ज्येष्ठपुत्राशी समारंभ आनंदेशी. चौलकर्म दुजियारती करू पाहती माता पिता. समारंभ करीती जनक जननी. चौलकर्म करणे मनी पुत्राशी वर्षे तिन्ही अति उल्हास मानसी. समारंभ करीती अतिप्रीती करीती झाली आईती. पूर्व दिवशी मध्यान्ह रात्री आली व्याधी कुमारासी. व्याधी असती अनेक एकाहून एक अधिक. तयामध्ये तीव्र दुःख धनुर्वात तया माझी. अवयवे अति वाकोनी दिसे भयानक नयनी. येणे परी दिवस तिनी कष्ट तसे तो बाळ. 4थ्या दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तत्क्षणी. शोक करीतसे जननी ऐका श्रोते एक चित्ते. आक्रोशुनी भूमीशी आपली शिर 17 पाषाण घेऊनी हृदयाशी. घात करी ती नारी देहे टाकी धरणीवरी. निर्जीव होऊनी क्षणवरी. 8वी दुःखापारी नयने वारी पूर्ण झाली. प्रेतपुत्रावरी लोळे अलिंगितसे बळे. वेष्टोनिया माया जाळे प्रलापितसे ती नारी. म्हणे ताता पुत्र राया प्राणरक्षका माझ्या प्रिया माते. केवी सोडून या जासी कोठे सांग पा. कोठे गेलाशी खेळावया स्तनीचे क्षीर जातसे वाया. शीघ्र येई गा ठाकोनिया पुत्रा माझ्या प्राणप्रिया. केवी विसरू तुझे गुण पुत्रा माझी तू निधान. तुझे गोजिरे बोलणे केवी विसरू पुत्र राया. तुझ्या स्वरूपा ऐसा सूत केवी देखो मी निश्चित. निधान देखती स्वप्नात तैसे मज चाळविले. पुत्र व्याले 5 जण त्यात एक हे निधान. जेव्हा झाले गर्भाधारण तेव्हापासून संतोष. डोहाळे मज उत्तम होती कधी नसे चिंता चित्ती.
अति उल्हास मजप्रती पुत्र होईल म्हणून या. श्री गुरुने माते दिदलावर पुत्र होतील निर्धार, तेने मज हर्ष थोर वरद पिंड होईल हा. जंघी तुझ प्रसवले अनंत सौख्य लाधले, प्राणप्रिया तुझ पोशिले माते रक्षिशी म्हणून या. मज भरवसा तुझा बहुत वृद्धापकाळी, पोषक म्हणत अम्मा सोडून जाशी, उचित धर्म नव्हे पुत्र राया. दुःख झाले मज बहुत विसरले बाळ तुझ देखत, तुची तारक अम्मा सत्य म्हणून विश्वासिलो आम्ही. ऐसे नाना परी देख दुःख करी, बहुत शोक निवारती सकळ लोक वाया दुःख कायसे. देव दानव ऋषीश्वरासी होणार न चुके कवनासी, ब्रह्मा लिही ललाटाशी त्याची आढळ जानपा. अवतार होती हरिहर तेही न राहती स्थिर, तुम्ही तरी मनुष्य नर काय आढळ तुम्हा ते. येणे परी सांगती जन आणिक दुःख आठवी, मन म्हणे माते दिदली जान स्थिर म्हणून दोन्ही फळे. श्री नरसिंह सरस्वती भूमंडळी म्या महाखात. श्री नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती, औदुंबरी सदा वसती, तेने दिदला पुत्र मज त्याचे बोल केवी मिथ्या. माझा असे वरद पिता त्याशी घडे माझी हत्या, पुत्रासवे देईन प्राण म्हणून आठवी श्री गुरुसी. देवा मज गांजिलेशी विश्वासिले तुम्हासी, सत्यवाक्य तुझे म्हणून या. सत्य संकल्प तुची होसी म्हणून होते विश्वासी. सत्य संकल्प तुची होसी म्हणून होते विश्वासी. घात केला मासी विश्वासघातकी केवी न म्हणे. त्रयमूर्ती अवतार तू नरसिंह सरस्वती नर, ध्रुवा बिभीषणा दिदलावर केवी सत्य म्हणू. आता तुझिया बोला विश्वासिले, आता माते उपेक्षिले मन निष्ठुर केले, प्राण देईन तुम्हावरी. लोक येती तुझ्या स्थानी सेवा करीती, निवासोनी औदुंबरा प्रदक्षिणा करुणी, पुरश्व चरणे करीताती. आपण केले पुरश्वचरण फळ आले मज साधन, आता तुझवरी देते प्राण काय विश्वास तुझे स्थानी. कीर्ती होईल सृष्टीत आमचा तुवा केला घात, पुढे तुझ भजती भक्त काय भरवसा तयासी. ब्रह्म स्वदेशे पिळवून धरिले तुझे चरण, अंगीकारोनी मध्ये त्यजने टाकिता कोण धर्म घडे. व्याघ्राते धेनू भिवून जाय आधार म्हणून, तेथेची वदिती यवन तयापरी मज झाले. की एखादा देवळाशी जात असे पूजेशी, ते देऊळ तयाशी मृत्यूरूपे वर पडे. तयापरी आपणाशी झाले स्वामी परियेशी, माझ्या प्राणसुताशी न राखिले देवराया. येणे परी अहोरात्री दुःख करीती नारी, उदय झाला दिनकरी ती न ऐके कोणाचे. द्विज मिळवणी सकळी येती तये स्त्रियजोळी, वाया दुःख सर्व काळी करीशी तू मूर्ख पडे. जे जे समयी होणार गती, ब्रह्मादिकाशी न चुकती. चला जाऊ गंगेप्रती, संस्कार प्रेता करावया. ऐसे वचन ऐकोनी आक्रोश थोर करोनी, प्रेत पोटाशी धरोनी दीर्घस्वरे रडतसे. आपणासहित प्रेतासे करावे अग्निप्रवेशी, एरवी नेदी प्रेताशी म्हणून उरी बांधतसे. लोक म्हणती तेशी नव्हेची तू स्त्री कर्कशी, प्रेतासवे प्राणदेशी कोण धर्म सांग आम्हा. न देखो न ऐको कानी, पुत्रासवे कोणी गेले प्राणी, वाया बोलती मूर्खपणी आत्महत्या महादोष. नाना परितेशी बोलती लोकपरियेशी, केला नियम निश्चयशी प्राण त्याजीन पुत्रासवे. दिवस आला 2 प्रहर प्रेतास करून नेदी संस्कार, अथवा न ये गंगातीर ग्रामी अकांत पर्वतला. इतुकी अवसरी आला एक ब्रह्मचारी,
सांगे तिथे सविस्तारी, आत्मज्ञान तये वेळी सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका. ब्रह्मचारी अपूर्विका बोधिता झाला, ज्ञानतिशी ब्रह्मचारी नव्हे तोची गुरु. आला वेशधारी नरू, नरसिंह सरस्वती अवतारू. भक्तवत्सल परेसा म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार. ऐकता होय मनोहर, शतायुषी पुरुषी होय. भक्तिपूर्वक श्रवण करीती, व्याधी न होय शरीराप्रती. पूर्ण आयुष्य ते होती, सत्यमाना माझे बोल. इति श्री गुरु चरित्रामृत. विप्र स्त्रियेशी संतान देत नरसिंह, श्री नरसिंह सरस्वती पोटी येत, ब्रह्महत्या वारोनिया. इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे ब्रह्म संबंध परिहारो नाम 20 अध्याय. श्री गुरु दत्तात्रय अर्पितमस्तु. ओवी संख्या 120. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त.